नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. टोमॅटो बाजारभावामध्ये काही बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे राहुरी, जिथे आवक 20 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूर, जिथे आवक 25 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1000 रुपये आणि सर्वसाधारण दर 800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 1245 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत जास्त दर 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे कामठी, जिथे आवक 33 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 2040 रुपये, जास्तीत जास्त दर 2540 रुपये आणि सर्वसाधारण दर 2290 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 1470 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत नंबर 1 असणार आहे आणि कमीत कमी दर 1600 रुपये, जास्तीत जास्त दर 2000 रुपये आणि सर्वसाधारण दर 1800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे रत्नागिरी, जिथे आवक 19 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत नंबर 1 असणार आहे आणि कमीत कमी दर 1700 रुपये, जास्तीत जास्त दर 1900 रुपये आणि सर्वसाधारण दर 1800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह टोमॅटोचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.